तुम्ही कधी विचार केला आहे एखाद्या पाळीव प्राण्याचा शेवट कसा होतो? जे आपल्या घराचे सदस्य बनतात, प्रेम देतात, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काय? खाडी, तलाव, मोकळ्या जागा आणि कधीकधी रस्त्यावर फेकलेले त्यांचे मृतदेह. दुर्गंधी, संसर्ग आणि एक भयावह शांतता. पण आता हे थांबणार आहे. या पुढील काळात पाळीव कुत्रा, मांजर यांच्यासारख्या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची गरज निर्माण झाली आहे. नगर विकास विभागाने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रांच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी खास जागा राखीव ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 25 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात या विषयावर आवाज उठवला होता. कारण आजही अनेक ठिकाणी मृत पाळीव प्राण्यांचे मृतदेह खाडी, तलाव, मोकळ्या जागा किंवा अगदी रस्त्यावर फेकले जातात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि रोगराई पसरण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि आपल्या निसर्गाचा सन्मान राखण्यासाठी पाळीव प्राण्यांसाठी ही एक सन्माननीय शेवटची व्यवस्था होणे ही काळाची गरज बनली आहे.